आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। या देशात मागण्या कुठल्या होतील हे काही तुम्ही ठरवू शकत नाही। एकीकडे जायचं 21व्या शतकात आणि राम कुठे जन्माला याच्यावर राजकारण करायचं भावनेचं हे आपण बघतोच आहोत। मी शिवरायांचा इतिहास सांगताना आमचे श्रीमंत कोकाटे त्यात काय काय घुसडतील हे काही आपण सांगू शकत नाही। ताटामध्ये भाकरी नसली तरी चालेल, पण अस्मितेच्या तव्यावर मतांच्या पोळ्या भाजल्या जातात आणि सध्या हे सुरू आहे कर्नाटकात, कारण तिथे निवडणुका आल्यात तोंडावर। मग काय, कर्नाटकी अस्मितेचा कशीदा असं मस्त बहरतोय सगळीकडे। कहर म्हणजे कर्नाटकनं आपल्या राज्यासाठी स्वतंत्र ध्वज असावा, झेंडा असावा असं ठरवलंय। तिरंगा भारताचा, पण आमचं काय, कर्नाटकचं काय, आमचाही झेंडा हवाच की, असा अटकेपार झेंडा लावण्याचा हा कर्नाटकी खटाटोप आहे। आणि त्यासाठी त्यांनी स्थापन केली एक समिती, 9 जणांची, 9 तज्ज्ञांची। कर्नाटक राज्याचा स्थापना दिन असतो 1 नोव्हेंबर, म्हणजे 1 नोव्हेंबर 1956ला हे राज्य स्थापन झालं, आपल्या अगोदर 4 वर्ष। त्या दिवशी तिथे जे सोहळे होतात त्याच्यामध्ये कन्नड झेंडा फडकवला जातो, पण बेळगाव आणि परिसरामध्ये जो झेंडा फडकतो तो असतो महाराष्ट्र एकीकरण समितीचा, तो असतो भगवा। खरं दुखणं हे आहे, बेळगाव कारवार या सीमा भागातला मराठी माणूस मराठी बोलतो, मराठी जपतो, हे खरं शल्य आहे या मंडळींचं। तुम्ही परवाचा आवाजचा कार्यक्रम बघितला असेल, बेळगावमध्ये जाऊन मी तो केला होता। या कर्नाटकनं बेळगावामध्ये जय महाराष्ट्र म्हणायचं नाही अशी केली सक्ती, मराठी शाळांवर केली कारवाई, मराठी वाचनालयांना त्रास दिला जातोय आणि तरीही लोक हिमतीनं मराठी बोलतायत। पण मराठी माणसाच्या झेंड्यावर आपण कारवाई करू शकत नाही याचं शल्य कर्नाटकला आहे, तिथल्या सरकारला आहे। तसं तर कुठलाही झेंडा कोणालाही हातात घ्यायचा अधिकार असतोच। कर्नाटकातला मराठी माणूस भगवा झेंडा हातामध्ये घेतो। आता याच्यामध्ये हा त्याचा अधिकार आहे, कोणी निळा घेईल, कोणी हिरवा घेईल, कोणी आणखी कुठला घेईल, पण तो काही त्या राज्याचा अथवा देशाचा अधिकृत झेंडा नसतो। अनेक पक्षांचे असतात, संघटनांचे असतात। आपला राष्ट्रध्वज एकच आहे, तो आहे तिरंगा। झेंडा आमचा प्रिय देशाचा, फडकत राही महान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम, असा हा तिरंगा आहे आणि तो आपल्याला प्राणप्रिय आहे। त्याच्याशिवाय आणखी दुसरा झेंडा या देशाचा कसा असेल? पण मराठी माणसाचा झेंडा उखडून टाकण्यासाठी कर्नाटकचा हा डाव आहे। आणि गंमत अशी आहे की तिथे सरकार आहे काँग्रेसचं, ज्यांना वारसा आहे या तिरंग्यासाठी बलिदानाचा वगैरे वगैरे। पण हा आचरटपणा काही आजच होतोय असं अजिबात नाही। यापूर्वी असे प्रकार अनेकदा घडलेले आहेत। पक्ष कुठलाही असो, निवडणूक आली की हे राजकारण सुरू होतं अस्मितेचं। प्रश्न असा आहे की हे नक्की काय? भारताची व्यवस्था आहे फेडरल, संघराज्यात्मक व्यवस्था आहे। काश्मीरचा किंचित अपवाद वगळला तर अन्य राज्यांचा दर्जा समान आहे। असं असताना ही नक्की मागणी काय आहे? कर्नाटकाच्या मागणीला आता बाकी काही राज्य सुद्धा पाठिंबा देतील आणि त्यांचे स्वतंत्र ध्वज मागतील असं कर्नाटकच्या एका मंत्र्यानं म्हटलंय आणि तशी तयारी सुद्धा त्यांनी सुरू केलेली आहे। त्यामुळे हा विषय जरा गंभीर वळण घेतोय आणि आज ही चर्चा आहे, विषय आहे कर्नाटकचं नवं नाटक, आमचा झेंडा स्वतंत्र। कर्नाटकाचा स्वतंत्र झेंडा ही चर्चा आपण करतो आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे। माझ्यासोबत बेळगावमधून असणार आहेत बेळगावचे माजी महापौर जे असतील कोल्हापूरमधून, बेळगावचे माजी महापौर असणारे ॲडव्होकेट नागेश सातेरी हे कोल्हापूरमधून माझ्यासोबत असणार आहेत। नीलम गोऱ्हे शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, त्या मुंबईतून माझ्यासोबत असणार आहेत। भाजपचे प्रवक्ते असणारे अवधूत वाघ माझ्यासोबत असणार आहेत मुंबईतूनच। भूषण राऊत हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण आज मात्र भूषण राऊत याला मी बोलावलेला आहे तो राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून, कारण राज्यशास्त्र या विषयामध्ये त्याने पदवी मिळवलेली आहे आणि त्याचप्रमाणे आता तो कायद्याचा अभ्यास करतो आहे। त्यामुळे राज्यघटनेचा अभ्यासक म्हणून भूषण राऊत इथं आलेला आहे। माझी अशी अपेक्षा आहे की एकूण राष्ट्रध्वज आणि राज्यघटना या संदर्भामध्ये की अकॅडमिक माहिती या निमित्तानं भूषणनं द्यावी। आनंद दवे हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, ते पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत आणि त्याचप्रमाणे कन्नड रक्षण वेदिकाचे महादेव तलवार हे फोनवरून आपल्यासोबत लवकरच येतील अशी अपेक्षा आहे। या सगळ्याच नामवंतांच्या सोबत ही चर्चा करायची आहे आणि सुरुवातीला मी जाणार आहे ॲडव्होकेट नागेश सातेरी यांच्याकडे, कारण ते बेळगावमध्ये असतात, बेळगावचे माजी महापौर आहेत। आज या कार्यक्रमासाठी खास ते कोल्हापूरमध्ये आलेले आहेत।
त्यामुळे कर्नाटकमध्ये नक्की काय चाललेलं आहे हे त्यांना नीटपणानं आणि नेमकेपणानं माहिती आहे. ॲडव्होकेट नागेश सातेरी, काय चाललंय नक्की, काय म्हणणं आहे कर्नाटकचं, काय म्हणणं आहे सरकारचं? संजयजी, नागेश सातेरी, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? बोला बोला ना, बोला. संजय, असं आहे, कर्नाटकामध्ये कोणतंही सरकार असू दे, मग ते काँग्रेसचं असेल, भाजपचं असेल किंवा जनता दलाचं असेल, ज्या ज्यावेळी कर्नाटकामध्ये निवडणुका येतात त्या त्यावेळी प्रत्येक वेळेला कर्नाटक अस्मितेचा एखादा प्रश्न घेऊन हे लोक उभे असतात. आज स्वतंत्र कर्नाटकाचा ध्वज मागायचं म्हणजे खरं तर अत्यंत बालिशपणाचं हे मागणी आहे. कारण भारतीय राजघटनेमध्ये त्या प्रकारे कोणत्याही राजाला स्वतंत्र ध्वज मागता येणार नाही. आज स्वतंत्र ध्वज मागतील, उद्या दुसरी घटना तेव्हा भारतीय नागेश सातेरी, मला एक सांगा की बरोबर हा मुद्दा तर आहेच, पण मला एक सांगा की मुळामध्ये हा जो प्रयत्न आहे तो तुम्ही जो काही झेंडा फडकवता 1 नोव्हेंबरला आणि महाराष्ट्र एकीकरण समिती जे काही बोलत असते त्याला विरोध करण्यासाठी म्हणून हे प्रकरण आलंय का पुढं? निश्चितपणे संजयजी, बेळगाव महानगरपालिका 1891ला स्थापन, तर ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला, ज्यावेळी सीमा प्रश्नाचा लढा सुरू झाला, त्यावेळेला 1959ला कॉम्रेड कृष्णा देशपांडे यांनी या मराठी भाषिकाची एक कविता म्हणून बेळगाव महानगरपालिकेवरती, त्यावेळच्या पालिकेवरती भगवा झेंडा लावावा असा एक प्रस्ताव आणला. आणि या प्रस्तावाला त्यावेळेचे केंद्रीय मंत्री शणन, त्यावेळी ते नगरसेवक बेळगाव नगरपालिके, त्यांनी पाठिंबा दिले आणि त्यावेळेपासून हा भगवा झेंडा बेळगावच्या नगरपालिकेवरती, महानगरपालिकेवरती फडकत होता. ते इथल्या कन्नड भाषिकांना बघता आलं नाही, कर्नाटक सरकार बघायला झालेलं नाही. तेव्हा काहीतरी करून हा भगवा झेंडा तिथनं हटवावा या उद्देशानं कर्नाटक सरकारनं भीमाप्पा गडद नावाचा एक RTI कार्यकर्त्याला हाताशी धरून हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करून बेळगाव महानगरपालिकेवरती फडकणारा तो भगवा झेंडा त्यावेळेला काढून टाकलेला आहे. आणि त्यानंतर कर्नाटक सरकारनं एक कन्नड ध्वज अस्तित्वात यावा यासाठी कर्नाटकच्या उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. ती याचिका फेटाळत लावताना कर्नाटक सरकारला उच्च न्यायालयाने फटकारला सुद्धा होतं की अशा पद्धतीनं तुम्हाला काही मागता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत. अवधूत वाघ, बघा, म्हणजे मुळामध्ये कर्नाटक सरकारनं केंद्राकडे मागणी केली आणि केंद्रानं सांगितलं स्वच्छपणे की असं काही घडणार नाही. म्हणजे केंद्रामध्ये सरकार आहे भाजपचं, कर्नाटकमध्ये सरकार आहे काँग्रेसचं. काँग्रेसच्या सरकारनं चक्क सांगितलं कर्नाटकमधल्या की आम्हाला राष्ट्रध्वजासोबत आमचा कर्नाटकचा झेंडा पाहिजे, पण केंद्रानं सुनावलं की देशाचा झेंडा एकच असतो. अवधूत वाघ, कसं बघताय? हे संपूर्ण कर्नाटक राज्याची जी मागणी आहे ही मागणीच मला वाटतं की संघराज्य पद्धतीला छेद देणारी आहे. ज्यावेळी एक राज्य सरकार असतं त्या राज्य सरकारला त्या भाषेच्या अस्मिता जपण्याचा पूर्ण अधिकार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी भाषेचा अस्मिता जपण्याची आपली पण सर्वांची मानसिकता असते. पण गेल्या ज्या 2 घटना घडलेल्या आहेत त्या नीट तुम्ही पाहिल्यात तर एक जय महाराष्ट्र म्हटलं तर देशद्रोहाचा खटला लावू आणि दुसरीकडे कर्नाटकाचा स्वतंत्र झेंडा. मला असं वाटत नाही की हा प्रश्न फक्त बेळगाव, कारवार आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकामधल्या सीमावादापुरता सीमित आहे. आणि महाराष्ट्र एकीकरण समिती एखादी गोष्ट करते त्याची रिॲक्शन म्हणून हे असं मला काही वाटत नाही. हा एका देशव्यापी षडयंत्राचा भाग आहे. या देशामध्ये एनकेन प्रकारेनं भाषेमध्ये, राज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये क्लेश निर्माण करून आणि त्यांच्यामध्ये एक वेगवेगळ्या भिंती तयार करून या संपूर्ण देशामध्ये एक अराजकतेचं वातावरण तयार करायचं असा हा डाव आहे. शेवटी कर्नाटकचे जे मुख्यमंत्री आहेत ते पपेट आहेत. आपल्याला माहिती असेल की काँग्रेसमधला कुठचाही नेता हा काँग्रेसच्या दिल्लीच्या हायकमांडचा पपेट असतो आणि जोपर्यंत हायकमांडने त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेली नाहीये तोपर्यंत ते काही करत नाहीत. सिद्धरामय्यांना दिलेली इन्स्ट्रक्शन ही दिल्लीवरनं आलेली आहे आणि त्यामुळे हा एका मोठ्या देशव्यापी कटाचा भाग आहे. आज कर्नाटक आहे,
त्याच्यानंतर उद्या आणखीन दुसरं पंजाब असेल किंवा आणखीन कुठचे राज्य असतील, या राज्यामध्ये अराजकता तयार करायची आणि या अराजकतेतून एक वेगळं काहीतरी समीकरण घडेल का या दृष्टीने प्रयत्न करायचा. संजयजी, काय झालेलं आहे आज काँग्रेसचं की काँग्रेसची गाडी ही घसरणीला लागलेली आहे. त्या गाडीमध्ये ड्रायव्हर नाही आहे आणि अतिशय जोराने ही खाली गाडी जाते आहे. स्टिअरिंग लॉक झालेलं आहे, ब्रेक फेल झालेले आहेत. या गाडीचं आणि गाडीमध्ये बसलेल्या लोकांचं काय होणार आहे याच्या धोक्याच्या घंटा सतत आपल्या समोर आहेत. तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये कळेल की कपाळ मोक्ष निश्चित आहे. नागेश सातेरी, एक मला सांगा, म्हणजे मुळामध्ये सुरुवात करताना आपण काही गोष्टी जरा स्पष्ट करूया. जो झेंडा हवाय कर्नाटकला, तो नक्की कसला झेंडा आहे बरं? कारण 1 नोव्हेंबरला जो झेंडा फडकवला जातो कर्नाटककडून, तो झेंडा कसला असतो? काय त्याला काही इतिहास आहे, काही पूर्वपीठिका आहे? जरा सांगा ना. संजयजी, कन्नड रक्षण वेदिकेच्या वतीनं जो कर्नाटकचा झेंडा म्हणून फडकावला जातो तो पांढरा तांबडा असा झेंडा आहे. हा झेंडा जो आहे तो कन्नडचे सुप्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांनी एका सिनेमामध्ये हा झेंडा घेऊन कन्नड गीत म्हटलेलं आहे, त्याच्यावरती त्यांनी नृत्य केलेलं आहे. आणि त्यानंतर राजकुमार अभिमानी संघ नावाचे जवळजवळ 1000 संघ कर्नाटकामध्ये स्थापन झालेले आहेत आणि हे कट्टर कन्नड अभिमानी संघ आहेत. आणि तोच झेंडा आज सीमा भागामध्ये समितीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये तो झेंडा कन्नड झेंडा म्हणून वापरला जातो आणि तोच झेंडा कन्नड झेंडा राहावा अशी ही एक मागणी आहे. याच्या पाठीमागं पाटील पुट्टापासारखा एक साहित्यिक जो विचारानं पुरोगामी आहे पण अत्यंत मराठी द्वेष्टा आहे, या ग्रहस्थानं हे सुरू केलेलं कारस्थान आहे आणि त्याला भीमाप्पा गडद नावाचा एक आरटीआय कार्यकर्ता आहे ज्यानं या महानगरपालिकेवरचा भगवा झेंडा हटवण्याचं काम केलं, अशी ही वस्तुस्थिती आहे. नीलम गोरे, याआधी हो अगदी नागेश सातेरी, मी तुमच्याकडे येतो. नीलम गोरे, मला एक सांगा की भगवा कुठेही फडकला, मग तो बेळगावमध्ये काय, मुंबईमध्ये काय, की लोकांना एवढा त्रास का होतो आणि लगेच तो भगवा झेंडा गेला पाहिजे यासाठी ज्या प्रकारे सगळं जो काही कारस्थानाचा भाग आहे, जे काही सुरू झालंय, नीलम गोरे कसं बघताय? एक तर भगवा झेंड्याच्या बरोबर जसं एक पवित्र भावना आहे, त्याचबरोबर एक इतिहास पण जोडला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या दमनाच्या विरोधात जसा भगवा ध्वज महत्वाचा आहे तसं त्याचं ईश्वराशी पण नातं आहे. त्याचबरोबर भगवा झेंडा वारकऱ्यांचा पण आहे की जो संत परंपरेमध्ये सर्व जातीच्या लोकांना आणि काही प्रमाणात धर्माचे सुद्धा येत असतील तर त्यांना सामावून घेणारी व्यापक भूमिका आहे. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात असेल की एका महाराष्ट्रातल्या सुद्धा अधिकाऱ्याने तुळजापूर मंदिरावरचा पण भगवा झेंडा काढून टाकला होता. म्हणजे असे सुद्धा लोक आहेत अनेक प्रकारचे भूमिका घेणारे. हे जे कर्नाटक मधलं सगळं नाट्य चाललेलं आहे त्याची 2-3 वैशिष्ट्ये आहेत आणि नाट्य मी यासाठी म्हणते की सदानंद गौडा यांना पूर्ण माहिती आहे की कुठल्याही परिस्थितीत हा असा त्यांना वेगळा ध्वज करायला केंद्र सरकार परवानगी देणार नाही. परंतु लोकानुनय करत असतानाच भावनांच्या वरती आरूढ होण्यासाठी त्यांनी ते हातामधलं काढलेलं एक हत्यार आहे. एक दुसरं, याच्या पूर्वी त्यांनी मागणी केली नाहीये का, तर 2002 मध्ये त्यांनी मागणी केलेली आहे आणि त्यावेळेला सुद्धा अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने त्यांना सांगितलं होतं की अशी तुम्हाला परवानगी देता येणार नाही. आणि परवानगी देता येणार नाही तरी सुद्धा काही वेळेला माणूस काय करतो की परवानगी मिळणार नाही हे माहिती असल्यामुळे मग लोक भडकणार. त्याचबरोबर राजकुमार सारख्या एखाद्या नटाचे मग ते सगळीकडे फिल्म्स दाखवली जाणार आणि ते करून त्यांचं जे काही आत्ताची नामुष्की आहे सगळी, त्यांचं कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारचा जो सगळा परफॉर्मन्स आहे त्याच्यावरून लक्ष काढून केंद्र आपल्यावरती अतिक्रमण करतं आहे आणि म्हणून आपण त्यांना उधळून लावलं पाहिजे वेळप्रसंगी. म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की देशाच्या भावनेला, एकात्मतेच्या भावनेला जेव्हा झेंड्याचा मनुष्य विचार करतो त्यावेळेला नुसतंच कुठल्या तरी इतर प्रांताला विरोध करण्याचा विषय तिथे नाहीये, तर देशाच्या तिरंग्याच्या एकात्मतेच्या भावनेला आव्हान देणारा हा त्यांचा विचार आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी किंवा आपण ज्याला पॉलिटिकल बँक्रप्सी म्हणतो त्या पद्धतीचं त्यांचं झालेलं आहे की आपलं सरकार टिकवण्यासाठी जय महाराष्ट्र म्हटलं तर चिरडणाऱ्या लोकांना थांबवण्याची क्षमता कधीच काँग्रेसने दाखवलेली नाहीये. भारतीय जनता पक्षाचं सरकार आता आहे, त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्वीच्या याला विरोध केलेला आहे पूर्वीपासून,
परंतु हा जो विषय आहे तो विषय हातात घेत असताना त्यांच्याबरोबर साहित्यिक, माध्यमातले लोक, समाजातले काँग्रेसेतर लोक यांचं द्विध्रुवीकरण कन्नड भाषेच्या आधाराने करायचं हा त्यांचा जसा एक हेतू आहे सगळ्या राज्यामध्ये. त्याचबरोबर बेळगाव वासीय जनतेमधून जे काही 3 किंवा 4 किंवा 5 आमदारकीच्या जागा आहेत त्या त्यांना संताजी धनाजी सारख्या दिसत आहेत की त्या चिरडून टाकण्यासाठी म्हणून त्यांना स्वतःचा झेंडा प्यारा असण्यापेक्षा भगवान नकोय. तुमचं विश्लेषण परफेक्ट आहे तुम्ही जे बोललात ते. आणि आपले कर्नाटकचे जे कार्यकर्ते आपले संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनी जे भूमिका सातत्याने मांडतायत की याच्या पूर्वी सुद्धा बेळगाव महापालिकेवरचा झेंडा काढण्यासाठी म्हणून त्यांचा भूमिका होती. त्याखेरीज मला एक छोटा मुद्दा इथे मांडायचा आहे की प्रादेशिक जे कार्यालय आहे बेळगावचं त्याच्यावरती हा झेंडा ऑलरेडी लावण्यात आला होता. आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा प्रधान सचिवांना कर्नाटकचं पत्र लिहिलं की हा झेंडा इथे काय म्हणून आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की हा झेंडा काढून टाका. आणि त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला प्रधान सचिव तेव्हा असं उत्तर देतात की हा झेंडा काढून टाकला पाहिजे. कुठला हा जो कर्नाटकचा नवीन झेंड्याचा त्यांचा दावा चाललेला आहे तो त्या पार्श्वभूमीवर त्या भावनेला अजून खत पाणी घालण्यासाठी 9 लोकांची त्यांनी कमिटी केलेली आहे. सरकारमधले अधिकारी त्यांनी याच्यासाठी घेतलेले आहेत की जेणेकरून हा झेंडा जिथे जिथे फडकवला जाईल त्या त्या ठिकाणी ते त्याला संरक्षण देणार आहेत या संदर्भामध्ये. आणि बाकीचे कुठले झेंडे असतील तर तिरंगा तर असतोच आपला, तिरंग्याला ते हात लावू शकणार नाहीयेत त्यांच्या 7 पिढ्या जमिनीवर आल्या तरी सुद्धा, हे वस्तुस्थिती आहे त्याच्यामधली. परंतु भगवा चिरडण्यासाठी म्हणून त्यांना असं वाटतं की आपल्या हातामध्ये खूप मोठं हत्यार आहे. आणि त्या दृष्टीने काँग्रेसचे जे हायकमांड आहे किंवा आमचे महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे नेते आहेत देश पातळीवरती सातत्याने देशाच्या एकात्मतेवर झोडणारे जे त्यांचे नेते आहेत त्यांना एका अर्थाने आरोपीच्या पिंजऱ्यांमध्ये पाणी तेरा रंग कैसा, तुमचा खरा रंग कसा आहे हा प्रश्न सुद्धा याच्यामधून स्पष्ट होणार आहे. नीलम गोरे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि या निमित्तानं नीलम गोरे या निमित्तानं हे स्पष्ट करतो की काँग्रेसचा कोणीही प्रवक्ता आज या चर्चेमध्ये यायला तयार झाला नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की ते कर्नाटकमध्ये जे चाललेलं आहे तो मूर्खपणा आहे. पण आम्ही आता अधिकृतपणे असंही म्हणू शकत नाही की हा मूर्खपणा आहे आणि काहीच बोलू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसचा कुठलाही प्रवक्ता आला नाही. नागेश सातेरी मला असं म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये सोडा कर्नाटकमध्ये सुद्धा काँग्रेसचे प्रवक्ते जाहीरपणे येऊन अशी भूमिका घ्यायला तयार नाहीयेत. त्यामुळे करायचं सगळं पण जाहीरपणे भूमिका घ्यायची नाही. अवधूत वाघांना काहीतरी बोलायचं आहे. अवधूत वाघ बोला. संजयजी हा बोला ना. एकच म्हणायचं आहे, आदरणीय नीलमताई बोलताना त्यांनी सदानंद गौडा यांचं नाव घेतलं. मला वाटतं ते चुकीनं झालं. सदानंद गौडा हे भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना सिद्धरामय्या म्हणायचं होतं. ही सिद्धरामय्या या काँग्रेसच्या सिद्धरामय्या बरोबर तेवढीच फक्त एक सुधारणा. अगदी सिद्धरामय्यांचा निर्णय हा. आनंद दवे मला एक सांगा की मुळामध्ये हे सगळं जे काय आहे आणि समजा महाराष्ट्र एकीकरण समिती भगवा झेंडा फडकवते, उद्या समजा अशी मागणी महाराष्ट्रातनं पुढे आली की भगवा हा या राज्याचा ध्वज करा. शेवटी असं आहे की भाषावार प्रांत सगळे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे त्या प्रांताची एक भाषा आहे, त्या प्रांताची एक संस्कृती आहे, व्यवच्छेदकत्व आहे, हे आपण मान्य केलंय. हे जर मान्य केलं असेल तर समजा उद्या महाराष्ट्राचा ध्वज भगवा करावा अशी मागणी कोणी केली आणि त्या राज्यांनी अशी मागणी केली समजा, तर अस्मिता काही वाईट नसते ना. प्रत्येक वेळी अनेकदा अस्मिता त्या भागाला आत्मविश्वास देत असते. आनंद दवे अशी मागणी होणं याच्यामध्ये खरंच किती गैर आहे, किती बरोबर आहे? म्हणजे जी खरं या गोष्टीकडे आणखी एका अँगलनी बघितलं पाहिजे की कर्नाटक काँग्रेस आणि स्थानिक राजकारण जे काही असेल ते असेल, पण कर्नाटक काँग्रेसने ही केलेली मागणी ही अघटित आहे, अवेळी आहे. आपण निश्चित अशी नाही की ती सरप्रायझिंग व्हावी. असं जेव्हा काँग्रेसला कर्नाटकातलं असं कळतंय की 70 वर्ष 370वा कलम रद्द करू, एक देश एक झेंडा एक नेता असं भाषण करून पूर्णतः बहुमताने सत्तेवर आल्यानंतर सुद्धा 3 वर्ष राज्य करूनही जर जम्मू काश्मीरमधला एक झेंडा जर काढता येत नसेल, इव्हन विरुद्ध जाऊन की अतिरेक्यांना समर्थन करणाऱ्या पक्षाबरोबर जर भारतीय जनता पक्ष युती करत असेल तर भारतीय जनता पक्षाला कर्नाटक काँग्रेसची ही मागणी नैतिक नाहीये, नैतिक अधिकार नाही की ही मागणी ते रद्द करतील किंवा कॅन्सल करतील. या उद्देशाने कर्नाटक काँग्रेसने त्यांना कचाट्यात पकडलं असावं असं माझं मत आहे. कारण नरेंद्र मोदी भाषण करताना, भारतीय जनता पक्ष भाषण करताना 370 रद्द करू या एकाच दिवसाला ठाम होते, पण नंतर त्यांनी 370 बहस करेंगे असं सांगितलं. त्यांचा मॅनिफेस्टो असेल किंवा जे काही असेल कुठेही बहस करू हा शब्द नव्हता. त्यामुळे जर शब्द फिरवणारा पंतप्रधान, शब्द फिरवणारा जर राजकीय पक्ष
आणि अगदी अपोजिट थिंकिंगच्या पक्षाबरोबर युती करत असेल तर इथं कर्नाटक काँग्रेसला अधिकार आहे तो झेंडा मागायचा कसाच्यात पक्ष. शेवटी राजकारण आहे. जर त्यांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण केलं असेल तर मला ते काही चुकीचं वाटत नाही. खरं याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा आणि महत्त्वाचा दोष भारतीय जनता पक्षाकडे जातो असं माझं वैयक्तिक मत आहे. अवधूत वाघ. त्यामुळे त्यांनी ते पहिलं सुधारावं, त्यानंतर भारतीय जनता पक्षाला पूर्ण अधिकार आहे की त्यांनी कर्नाटकची बाजू नाकारावी. आनंद मुद्दा पोहोचला. अवधूत. आणि संजयजी आनंद दवे, मी तुमच्याकडे येतो. अवधूत वाघ. आनंद दवे गोंधळलेले दिसतात. आनंद दवे अतिशय गोंधळलेले पटवून द्या दिसतात. सर. मी त्यांच्या माहिती करता सांगतो, 1951 सांगा. साली श्यामाप्रसाद मुखर्जी सांगतो ना, 1951 साली श्यामाप्रसाद मुखर्जी जे जनसंघाचे अध्यक्ष होते, त्यांनी एक देश में एक विधान, एक प्रधान आणि एक निशानच चालेल यासाठी काश्मीरमध्ये सत्याग्रह केला होता. काश्मीरमध्ये त्यांना अटक झाली आणि काश्मीरच्या तुरुंगामध्ये त्यांचं देहावसान झालं. ते कसं झालं हे आजही आम्ही तेच म्हणतोय ना साहेब, तुम्ही आता या विसरले असं आमचं म्हणणं देशामध्ये आहे. ज्यावेळी हे तुमचे काश्मीर, मी सांगतो ना, बोलू देत ना, नाही आम्ही अजिबात नाही विसरलो, मला बोलू दे. तर तेव्हापासून एक सातत्याने भूमिका ठेवलेली आहे. या संपूर्ण काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि अटकपासून कटकपर्यंत या देशामध्ये एकच राज्यघटना हवी, एकच पंतप्रधान हवा आणि एकच झेंडा हवा. आणि हा झेंडा एक असावा यासाठी आम्ही ठाम आहोत. त्याच्यामध्ये कुठेही बदल नाही. आता तुम्ही 317व घटना म्हणता, 317व कलम म्हणता, नंतर समान नागरी कायदा म्हणता. हे एका घटनेमध्ये आलेलं आहे आणि घटना दुरुस्ती जर झाली आणि तेवढं जर बळ भारतीय जनता पक्षाला मिळालं तर निश्चितच त्याचा विचार होईल. परंतु आज आमच्याकडे निश्चितच तेवढं बळ नाहीये. आमच्याकडे 2/3 बहुमत नाहीये. मग गमजा मारण्याचा काही अर्थ नाहीये. आज भारतीय जनता पक्षाच्या मनात जरी असेल तरी आम्ही करू शकत नाही. हा मुद्दा नंबर 1. आणि मुद्दा नंबर 2 असा आहे की काँग्रेसने 70 वर्षाच्या कालखंडामध्ये 15 वर्ष सोडली तर 55 वर्ष राज्य केलेलं आहे. या 55 वर्षामध्ये हे जे 2 झेंडे आलेले आहेत, वेगवेगळे राज्यांमध्ये वेगवेगळ्या घटना आलेल्या आहेत, त्याला काँग्रेस जबाबदार आहे आणि त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. आम्हाला ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी निश्चितच आम्ही या देशामध्ये समान नागरी कायदा आणि 317व कलम रद्द करू. अच्छा, अवधूत वाघांची भूमिका. अवधूतजी, तुमचं मन खातंय म्हणून नाही, अवधूत वाघांची भूमिका पोहोचलेली आहे. मग मी एक काम करतो, भूषण राऊतांना मी या चर्चेमध्ये मुद्दा मांडतोय कारण ते अभ्यासक आहेत आणि अभ्यासक म्हणून त्यांनी हे सांगितलं पाहिजे की खरंच मुळामध्ये घटनात्मक काय तरतूद आहे हा एक भाग आहे. आणि जे वेगवेगळे पक्ष ध्वजाच्या अनुषंगानं आता फार नैतिक भूमिका मांडतायत त्यांची खरंच ध्वजाच्या अनुषंगानं असणारी भूमिका आणि एकूण हा सगळा प्रवास भूषण राऊत कसं बघताय? एकतर भारतीय राष्ट्रध्वजाविषयी आपण जेव्हा बोलतो आहोत आणि संविधानाच्या चौकटीत बोलतो आहोत, एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की भारतीय संविधानामध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या बाबतीत कोणताही उल्लेख नाही. कॉन्स्टिट्यूशन इज सायलेंट ओव्हर दॅट इश्यू. सर्वोच्च न्यायालयाने SR बोमई खटल्यामध्ये या बाबतीत बोललेलं आहे. सर्वोच्च न्यायालय असं म्हणालेलं आहे की राज्यांना स्वतंत्र झेंडा ठेवता येईल, मात्र तो अशा प्रकारे ठेवता कामा नये की ज्याच्यामुळे राष्ट्रीय ध्वजाची अप्रतिष्ठा होईल. हा पहिला मुद्दा. कर्नाटकचा जो आत्ता ध्वज मोठ्या प्रमाणावर फडकवला जातो तो काय आत्ता फडकवला जात नाही. तो 1960 पासून 5 नंबरची केस नीलम गोरे, तुमचा आवाज 1960 पासून हा जरा शांत. हा बोला भूषण बोला. तो कर्नाटकचा तो झेंडा 1960 पासून आजपर्यंत आहे. पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कर्नाटकच्या लोकांचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे, तिथल्या लोकांना काय वाटतं याचा आपण विचार करायला हवा. कारण उद्या जर महाराष्ट्रात अशी मागणी आली की भगवा ध्वज हा आपल्या राज्याचा ध्वज असावा, जो छत्रपती शिवरायांचा ध्वज आहे, तर त्याच्यावर जसं महाराष्ट्रातली जनता एकमताने एकमुखाने हो बोलेल, तसंच आज कर्नाटकची जनता सध्याच्या ध्वजाबद्दल हो बोलती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कर्नाटकच्या सरकारने त्यांचा ध्वज स्वतंत्र ध्वज घोषित करण्याला सध्या तरी कोणतीही संविधानिक अडचण नाही आहे. जोपर्यंत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जात नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ या विषयावर विशिष्ट प्रकारचा निर्णय देत नाही. सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो सगळ्यात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय असेल. पण आत्ताच्या घडीला कर्नाटकच्या सरकारला कायद्याच्या चौकटीत राज्याचा स्वतंत्र ध्वज करण्यात कोणतीही अडचण नाही.
पुढचा मुद्दा 2016मध्ये नागा बंडखोरांशी करार नॉर्थ ईस्टमधल्या भागातल्या वेगवेगळ्या बंडखोरांशी भारत सरकार करार करत होतं. त्या करारामध्ये एक कलम नक्की झालं होतं, तो करार पूर्णत्वाला गेला नाही, पण ते कलम असं होतं की ईशान्य भारतातल्या अनेक राज्यांच्या स्वतंत्र अस्मिता आहेत आणि त्या स्वतंत्र अस्मितांचे स्वतंत्र ध्वज असावेत. पुढचा मुद्दा जो आता आनंद दवेंनी काश्मीरबद्दल उपस्थित केला, काश्मीरला स्वतंत्र ध्वज असण्याचा अधिकार अप्रत्यक्षपणे भारतीय संविधानाने दिलेला आहे, कारण भारतीय संविधानाच्या कलम 370 नुसार काश्मीरचं स्वतंत्र संविधान तयार करण्यात आलेलं आहे आणि काश्मीरच्या स्वतंत्र संविधानामध्ये काश्मीरच्या ध्वजाविषयीचा उल्लेख आहे. मला वाटते भाजप आणि शिवसेनेचे लोक, म्हणजे मला विशेष याचं वाटतं की ज्यांनी आत्तापर्यंत जात, धर्म, भाषा आणि प्रांत या बाबींवर राजकारण केलं, ते लोक आता म्हणत आहेत की जात, धर्म, भाषा, प्रांत या विषयावर राजकारण नको. कौतुकास्पद आहे, त्यांची जर भूमिका बदलत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. अवधूत वाघ काय म्हणणं आहे? नाही, कशाबद्दल काय म्हणणं आहे? खरं म्हणजे तुम्हाला आणि आम्हाला सर्वांनाच माहित आहे की भारतीय जनता पक्षाचा जन्म 1980 साली झाला आणि जनसंघाचा जन्म 1952 साली झाला. त्याच्या आधीच काश्मीरची जी वेगळी घटना होती ती आपण स्वीकारलेली आहे. त्यानंतर सातत्याने, मी मगाशी जसं सांगितलं, सातत्याने जनसंघाने या काश्मीरच्या बाबतीमध्ये आपली भूमिका ठाम घेतलेली आहे आणि आम्ही या ठाम मताचे आहोत की काश्मीरमध्ये आज कुठचाही भारतीय माणूस जाऊन तिकडे आपण जागा विकत घेऊ शकत नाही, तिकडचं आपल्याला तिकडची सिटिझनशिप मिळत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणतो की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि हे काही योग्य वाटत नाहीये. त्याच्यामुळे काश्मीर असो किंवा या भारतातला कुठचा पण भूभाग असो, याच्यामध्ये एकच राज्यघटना असली पाहिजे. आता राहिला ध्वजाचा प्रश्न. प्रत्येक संघटनेला स्वतःचा ध्वज असणं आणि हे असणं नैसर्गिक आहे, परंतु ज्यावेळी राज्याचा प्रश्न येतो त्यावेळी राज्याने स्वतःचा ध्वज तयार करणं आणि त्याच्यानंतर समजा आज कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि त्या काँग्रेसच्या सरकारने एखादा ध्वज घेतला आणि त्याच्यानंतर दुसरं एखादं अवधूत वाघ तुमचा मुद्दा पोहोचतात. ध्वजाबद्दल आपण बोलत राहू, ध्वजाबद्दल आपण बोलत राहू. अवधूत वाघ, ध्वजाबद्दल आपण बोलत महाराष्ट्रामध्ये हो ध्वजाबद्दल आपण बोलत राहूच, पण मुळामध्ये भूषण राऊत काश्मीरच्या अनुषंगानं अवधूत वाघ जी मांडणी करतायत, मान्य आहे का? काश्मीरबद्दलचं 370 कलम हे संविधानाच्या कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये सर्वानुमते त्याच्यामध्ये टाकलं होतं संविधानामध्ये. त्यावेळेला ह्याच जनसंघाचे तत्कालीन श्यामाप्रसाद मुखर्जी हे कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीचे सदस्य होते आणि सर्वानुमते या गोष्टी ठरवल्यात. नंतर भाजपची किंवा पूर्वाश्रमीच्या जनसंघाची जी कोलांटी उडी घेण्याची पद्धत आहे, ती पद्धत हे लोक आज फॉलो करत आहेत. मूळ एक प्रश्न असा आहे की मागच्या वर्षी जो ईशान्य भारतातल्या बंडखोरांशी करार होत होता, त्यावेळेला भारत सरकारने कबूल केलं होतं ना की तुमचं स्वतंत्र ध्वज असावा आणि त्याला प्रिन्सिपली भारत सरकार अग्री झालं होतं. याच्यावर अवधूत वाघांना काय म्हणायचं आहे? आणि काश्मीरबद्दल केवळ भावनिक राजकारण करायचं. सध्याची काश्मीरमधली परिस्थिती काय आहे अवधूत वाघ तुम्हाला माहिती आहे का? अहो, हजारो मुलं काश्मीरमधनं बेपत्ता होत आहेत. काश्मीरमधल्या शाळकरी मुलींना हातात दगड घ्यावे लागत आहेत. याचा तुम्ही विचार करणार आहात की नाही की फक्त काश्मीरचा वेगळा ध्वज नसावा, काश्मीरचा वेगळा संविधान नसावं? ठीक आहे, नैतिकदृष्ट्या ही भूमिका आदर्श आहे, ती मान्य आहे, पण काश्मीरच्या मूळ प्रश्नांकडे तुम्ही हे सारं उथळपणे बोलून काश्मीरच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहात. अवधूत वाघ असं वाटतं? बोलू का? हो, बोला. नाही, पहिली गोष्ट अशी आहे की चुकीची इन्फॉर्मेशन देऊन लोकांची दिशाभूल करू नका. ज्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जींनी याला स्पष्ट शब्दात विरोध केला होता आणि तो विरोध डावलून ज्यावेळी ह्या घटना समितीने हे मान्य केलं, त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जींनी राजीनामा दिला. श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या
पहिल्या मंत्रिमंडळामध्ये होते, ते मंत्रिमंडळातून निघाले, हा इतिहास आहे. आणि त्यानंतर त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. ज्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्रिमंडळामध्ये होते त्यावेळी जनसंघाची स्थापना झाली नव्हती. श्यामाप्रसाद मुखर्जी हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, श्यामाप्रसाद मुखर्जी असोत, चिंतामणराव देशमुख असोत, या सर्वांना घेऊन पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी पहिलं मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं ते काँग्रेसचं मंत्रिमंडळ होतं. हे आपण लक्षात घ्या. कोलांटी उडी आणि वगैरे हे शब्द हे इथं येत अगदी नाहीत. अवधूत वाघ मुद्दा महत्वाचा आहे. भूषण राऊत नेमकेपणाने उत्तर द्या. नेमकेपणाने उत्तर द्या. एक सेकंद हातामध्ये दगड घेणं हे कुठच्या राज्यघटनेमध्ये येतं? अवधूत वाघ तुम्ही तुमचा मुद्दा मांडलाय. हातामध्ये दगड घेणं हे तुम्ही कुठच्या तुमचा मुद्दा राज्यघटनेत मांडलाय. येतं? अवधूत वाघ तुम्ही तुमचा मुद्दा मांडलाय. भूषण राऊत पटकन उत्तर द्या. हे कोलांटी उडी मारणारेच लोक आहेत. एकेकाळी हिंदू कोड बिलाला ह्याच लोकांनी विरोध केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रामध्ये हिंदू कोड बिलाला विरोध अशा प्रकारचे संपादकीय त्यावेळी ह्या लोकांनी लिहिलेले होते. आणि नंतर हेच लोक डॉक्टर आंबेडकरांचा जयघोष करायला लागले. त्यामुळे ह्या लोकांच्या कोलांट्या उड्या काही नवीन नाही आहेत या देशाला. महादेव तलवार आता आपल्यासोबत आलेले आहेत आणि कन्नड रक्षण वेदिकेचे अध्यक्ष असणारे महादेव तलवार आता आपल्यासोबत आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आपण जरा बोलूया आणि मग आपल्या चर्चा आपण करत राहू. महादेव तलवारजी, तुमचं स्वागत. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? नमस्कार. बोला साहेब. नमस्कार. तुम्हाला मराठी समजतं? हा, समजते. मी पण थोडा बोलायला प्रयत्न करतो. अरे वा 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 वा, फार छान. मराठी ही फार गोड भाषा आहे. कन्नड चांगली आहेच, पण मराठी सुद्धा गोड भाषा आहे. महादेव तलवार, हे काय चाललंय तुमचं झेंड्याचं प्रकरण? काय नक्की चाललंय काय, जरा सांगा बुवा आम्हाला. आम्हाला काही कळत नाही की राज्याचा वेगळा झेंडा, उद्या असं म्हणाल की प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा झेंडा, प्रत्येक तालुक्याचा वेगळा झेंडा, प्रत्येक गावाचा वेगळा झेंडा, प्रत्येक घराचा वेगळा झेंडा. आमचे भूषण राऊत म्हणतील की राज्यघटनेमध्ये काही अडचण नाही, प्रत्येक घरावर एक वेगळा झेंडा असू द्या. महादेव तलवार, हे चाललंय काय? झेंडा काय चाललंय नक्की? नाही, काय तुम्ही भूषण म्हणतात ना मित्र, त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे. म्हणजे काय, आता तुम्ही पण तिथं शिवाजी महाराजांच्या भगवा आमचा स्वाभिमानानं फडकवता. आम्ही ते लाल आणि येलो कलरचे झेंडे आम्ही पण ते केव्हा आमचं लिंग्विस्टिक हे आमचं स्टेट बनवलंय तेव्हापासून चालूच आहे. बोला. जनतेचा मागणी आहे. कोणी राज्य सरकार आणि कोणी पार्टीचं नव्हे आहे. आपण महादेव तलवार जनतेने कधी केली मागणी साहेब? बघा, आमचे आनंद दवे विचारतात की लोकांची मागणी आहे, तुम्ही ठरवलं कसं? तुम्हाला कोणी कळलंच नाही ते. लोकांची मागणी आहे हे तुम्हाला कसं समजलं? आणि एवढ्या वर्षानंतर तेव्हापासून काय पण कार्यक्रम असू दे, सरकारी कार्यक्रम असू दे, आम्ही झेंडा फडकवतोच आहे. आणि तो ठीक आहे, तो प्रत्येकाचा वेगळा असतो, प्रत्येक धर्माचा पण वेगळा आहे. आनंद त्यांचा ऐका. हा, बोला महादेव, बोला. बोला महादेव, बोला. भारत सरकारला एक राष्ट्र लांछन आहे, राष्ट्रगीत आहे. तसंच आमच्या कर्नाटकला आम्ही काय म्हणतो गंड बेरुंड म्हणून आमचं एक लांछन आहे आणि आमचं एक नाडगीत आहे. कर्नाटकचे काय पण कार्यक्रम असू दे, आम्ही नाडगीते चालू करतो आणि राष्ट्रगीते करून समाप्त करतो. आम्ही काय राष्ट्रगीतेला अपमान करत नाही. आता आमच्या झेंडा गेल्यानंतर राष्ट्रध्वजाला अपमान होण्याची गरजच नाही. राष्ट्रध्वजाला गौरव ठेवूनच आम्ही करणार आहे. ते गौरव ठेवूनच आम्ही आमच्या राज्याचं मान दाखवण्यासाठी आम्ही करीत आहे ते. महादेव नीलम गोरे आपल्यासोबत आहेत, त्यांना काहीतरी विचारायचंय. नीलम गोरे, विचारा. हॅलो. नाही, मला एक तर पहिली गोष्ट सांगायची आहे की भूषण राऊतांचा अभ्यास बराच असेल, परंतु आज लोकसत्ता ऑनलाईननी 8:51 19 जुलैला जी बातमी दिली आहे आणि त्याच्यात केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे की असं राज्यांना स्वतंत्र ध्वज देण्याची कुठलीच कायदेशीर तरतूद नाहीये. आता त्याच्या पुढचा अभ्यास राऊतांचा दिसतो आहे त्याच्यामध्ये जो आहे तो. आणि पण मला असं वाटतं की आता हे एका केंद्रीय गृहमंत्रालय ज्याला स्पष्ट करतं त्याला त्यांनी पण काही अभ्यास केला असेल. म्हणून मला असं वाटतं आपण मुद्द्यांची गल्लत करूया नको. काश्मीर आणि कर्नाटक याची तुलना अभ्यासासाठी करायची त्यांनी करावी, पण आजच्या घडीला 370 कलम जे काश्मीरमध्ये आहे आज अपरिहार्य परिस्थितीच्या मध्ये लागू आहे, त्याच्यापूर्वी काही करार आहेत, त्याला इतिहास आहे.
अशा वेळेला कर्नाटकमध्ये असं 370 कलम वगैरे नसताना आपण त्याच्याबद्दलच्या प्रश्नच उद्भवत नाही ध्वजाची मागणी करण्याचं. एक लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने चर्चा करून आपण सगळा विषय जो आहे तो कुठेतरी डायव्हर्ट करतो, चुकीच्या मार्गावरती नेऊन ठेवतो. त्याच्यात पुढचा मुद्दा मला असं वाटतं, मला खरोखर काश्मीरमधल्या बाबतीत तुम्ही वेगळी चर्चा ठेवा संजयजी, त्याच्यात आम्ही बोलायला तयार आहोत. आजच्या घडीला 2 मुद्दे महत्वाचे येतात की प्रत्येक राज्य अशी मागणी करेल का, तर करूही शकतील प्रत्येक. जर का केंद्रामध्ये पार्लमेंटमध्ये आणि सगळ्या संघराज्याच्या भूमिकेच्या मध्ये सर्वानुमते जर का ठरलं तर गोष्ट वेगळी आहे. पण अन्यथा निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने असे हे मुद्दे आणायचे, याला काय अपरिहार्यता म्हणत नाही, त्याला राजकीय सौदेबाजी पण म्हणत नाहीत. मला तर पुढे जाऊन वाटतं की राजकारणासाठी केलेलं अक्षरशः म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. हा एक भाग आहे. दुसरं, आता जे महादेव तलवार म्हणाले की आमचं कर्नाटकचं गीत आहे, प्रत्येक राज्याचं असं गीत असू शकतं ना, पण ते गीत म्हणजे राष्ट्रगीताला पर्याय नसतं ना. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गीत आहे, तेही आपण अनेक ठिकाणी म्हणत असतो. बहुतेक कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र गीत म्हटलं जातं. आणि काय माहितीये का, काही लोकांचं असं आहे, त्यांना झालंय ते सत्ता परिवर्तन जे केंद्रात झालेलं आहे, आमचेही अनेक त्यांच्याशी मतभेद असू शकतात, परंतु अंतिम भूमिका माननीय उद्धव साहेब जाहीर करतील की अशा. पण मला वाटत नाही अशा पद्धतीने की तिरंग्याच्या संदर्भामध्ये शिवसेनेने कधी कुठली भूमिका याच्यामधली बोटचेपी घेतली. पण मुद्दा काय माहितीये का, काश्मीरमध्ये दगड हातात घेणाऱ्या मुलींचं समर्थन करायचं आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष किंवा जे काँग्रेसचे तर लोक आहेत त्यांना बदडच सुटायचं. हे जे अभ्यासकांचा अभ्यास आहे ना सगळा, ते सगळं त्यांचं राजकीय दृष्टिकोनातून आहे, हे मला स्पष्टपणाने वाटतं. मी इथे असं म्हणेन की 370 कलम जोपर्यंत कर्नाटकला लावण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि केंद्रीय गृह मंत्रालय जेव्हा म्हणत आहे की असं लावता येणार नाही, तर कर्नाटक सरकारने तरी सुद्धा जर का वर्तन केलं तर त्याचा दुसरा अर्थ असा आहे की त्यांना सरळ सरळ केंद्रामध्ये भाजप एनडीएचं सरकार असल्यामुळे त्यांना त्याला आव्हान द्यायचंय, देशभर गोंधळ माजवायचा आहे आणि म्हणून कुठून तरी काढी टाकायची. त्याच्यामुळे तुमचा मुद्दा पोहोचला. महादेव तलवार, मी तुमच्याकडे येणार आहे की हा काढी टाकण्याचा प्रयत्न आहे. नीलम गोरे म्हणतात मी तुमच्याकडे येतो महादेव तलवार. त्यापूर्वी भूषण राऊतांना काहीतरी बोलायचंय. भूषण, लवकर बोला. नीलमताई, अहो, केंद्रीय गृह मंत्रालयाचा अॅन्युअल रिपोर्ट जो सगळ्यात महत्त्वाचा रिपोर्ट असतो, त्या रिपोर्टमध्ये या गृह मंत्रालयाने खोटे फोटो छापले होते. स्पेन बॉर्डरवरचे फोटो, स्पेन बॉर्डरवरच्या लाइटिंगचे फोटो, भारताच्या बॉर्डरच्या लाइटिंगचे फोटो म्हणून या गृह मंत्रालयाने छापले होते. नंतर माफी मागितली. असं हे गृह मंत्रालय सध्या काम करत आहे. याच्या पुढचा शेवटचा मुद्दा मला मांडायचा आहे. अवधूत वाघ, तुम्हाला तिरंग्याबद्दल खूप प्रेम येतंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकेकाळी तिरंग्याला विरोध केला होता की हा भारताचा परिपूर्ण ध्वज नाहीये म्हणून. राष्ट्रीय स्वयंसंघाच्या सगळ्या नेत्यांनी, सगळ्या मुखपत्रांनी तिरंगा हा भारताचा ध्वज नसावा मत मांडलं होतं. भूषण राऊत, आरएसएसनं राष्ट्रध्वजालाच काय राज्यघटनेला पण जोडपण्यासाठी फक्त कार्यक्रम नाहीये. तुम्ही या मुद्द्यावर बोला. कर्नाटकच्या मान्य करतायत, त्यांनी विरोध केला होता, त्यांना ही राज्यघटना नकोच होती. एक लक्षात घ्या, संघाच्या मुखपत्रामध्ये असं म्हटलं होतं, संघाच्या मुखपत्रामध्ये असं म्हटलं होतं की ऋषी आंबेडकर आणि महर्षी नेहरू, ऋषी आंबेडकर आणि महर्षी नेहरू यांनी भारताची राज्यघटना बदललेली आहे, पण आमचा खरा राज्यघटनाकार हा मनू आहे. मापदंड असणारे शिवसेना भाजपवाले आहेत. पण तुम्ही भाजप सोबत शिवसेनेला का जोडताय? बोलू का? हा, अवधूत वाघ बोला. नाही, बोलू का? तुमचा अभ्यास फक्त तेवढाच मर्यादित दिसतोय मला, शिवसेना भाजपच्यावर टीका करण्या एवढा. मला वाटतं अभ्यास नाही, मला वाटतं भूषण राऊत हे घटनेच्या अभ्यासकांपेक्षा संघाचे आणखी बीजेपीचे जास्त अभ्यासक दिसतात. 2 मुद्दे खोडून काढू इच्छितो. पहिली, ज्यावेळी घटना समिती झाली त्या घटना समितीमध्ये झेंड्याबद्दल, भारतीयच्या ध्वजाबद्दल चर्चा झाली. प्रत्येक जणांनी, ऐका आता राऊत साहेब, ऐकायचं पण घ्या, त्यावेळी अनेक जणांनी या भगवा ध्वज हवा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण बोलले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भगव्या ध्वजाची मागणी केलेली आहे, हे भूषण राऊत. परंतु हे सगळं झाल्यानंतर शेवटी हा तिरंगा झेंडा हा भारतीय संघराज्याचा झेंडा म्हणून ज्यावेळी सर्वानुमते, भूषण राऊत ऐकून घ्या तुम्हीच काय फक्त राजा हरिश्चंद्र नाही लागून गेलेलात, तर ज्यावेळी ऐकून घ्या,
तर ज्यावेळी सर्वानुमते ठरलं की भारताचा तिरंगा, त्यापासून भारताचा तिरंगा भारताच्या 140 कोटी लोकांनी एक्सेप्ट केलेला आहे आणि त्याला लांछनास्पद असं एकही काम ना आरएसएस कडनं झालंय, ना भाजपकडनं झालंय, ना जनसंघाकडनं झालेलं आहे. परंतु हाच तिरंगा 50 वर्ष तुमच्या पाकिस्तानी RSS लोकांनी फडकला काश्मीरमध्ये नव्हता. अनेक वेळा जाळला. त्यावेळी तुम्ही काही बोलला नाहीत. भूषण राऊत त्यावेळी तुम्ही काही बोलला नाहीत. ज्यावेळी भारताचा तिरंगा काश्मीरमध्ये जाळला जातो त्यावेळी तुम्ही काही बोलला नाहीत. ज्यावेळी श्रीनगरमध्ये लाल चौकामध्ये पाकिस्तानचा ध्वज चढवला जातो त्यावेळी तुम्ही बोलला नाहीत. आणि तुम्ही आता काश्मीरमधल्या मुलींच्या हातामध्ये दगड आहेत त्याचे तुम्ही हे समर्थन करतात. तुम्ही कसल्या घटनेचे एकदा ध्वजाबद्दल चर्चा सुरू झाली की हे सगळे पैलू त्याला इलाज नाहीये. पण महादेव तलवार, मला एक सांगा, महादेव तलवार मगाशी नीलम गोरे ज्या म्हणाल्या, त्यांनी टाळूवरचं लोणी वगैरे म्हटलं. तुम्हाला टाळू लोणी कळलं की नाही मला माहित नाही, पण त्यांचा मुद्दा असा होता की आता निवडणुकीच्या तोंडावर तुमचं हे राजकारण चाललेलं आहे. महादेव तलवार काय म्हणतात? नाही ते नीलमताई कुठली पार्टी मला पण माहिती नाही. शिवसेनेच्या प्रवक्त्यात ते आमदार आहेत. शिवसेना असू दे. हे काय काँग्रेस सरकारने केलेलं नाही आहे. आमचे एक सामाजिक कार्यकर्ता आहे भीमप्पा गडद म्हणून आणि एक वरिष्ठ साहिती आहे पाटील पुट्टाप्पा म्हणून. तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असणार. त्यांनी सरकारला एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्राला सपोर्ट करून आम्ही सगळं कन्नड संघटने आणि सगळं काय संघटनेने सरकारला आम्ही मागणी केलेलं आहे. हे तुम्ही अधिकृत करा, हे संविधान मान्यता घ्या म्हणून. म्हणजे कोणीतरी ते आम्ही ध्वज लावणार आणि कोणीतरी ते काढणार. आता बेळगावमध्ये तुम्ही हे करा, महाराष्ट्र एकीकरण समिती ते ध्वज लावल्यानंतर का लावता तुम्ही? अरे आमचं स्वाभिमानचं संकेत आहे, ते आम्ही लावणार. ते काढल्यानंतर हे अधिकृत केल्यानंतर त्यांनी कोणाला पण हात लावू द्यायचा नाही. त्याच्यासाठी आम्ही ते सरकारला मागणी केलेल्या आहे. ते मागणीपासून 2014ला पहिलं मागणी केलं होतं. नंतर ते आता इथपर्यंत येऊन एक समिती रचना केलेलं आहे. आत्ताच नाही ते इलेक्शन आलंय, हे सगळं खोटं आहे. नीलम गोरे त्यांचं म्हणणं की हा इलेक्शन अजेंडा नाहीये. काय म्हणणे नीलम गोरे? संजयजी मला नाही, आता ते कन्नड रक्षण म्हणजे ते साधारणपणे एखादेच नसतील काँग्रेसचे कार्यकर्ते, ते त्यांच्या भूमिका मांडतायत त्यांच्यासाठी आणि ते आरटीआय कार्यकर्ते भीमप्पा गडद त्यांच्या भूमिकेनुसार ते बोलत असतील. त्यामुळे काय महादेव काय म्हटला? अरे मी शिवसेनेची आहे कार्यकर्ता. मी तलवार महादेव तलवार ऐका. महादेव तलवार नीलम गोरे या शिवसेनेचे आमदार आहेत. तलवार तुम्ही ऐकलं नाही माझं म्हणणं? ऐका त्यांचं म्हणणं काय. तलवार माझं म्हणणं ऐकून घ्या. मी पाहिजे तर थोडं हळू बोलते मराठी, म्हणजे तुम्हाला समजेल. मी काय बोलले की तुम्ही काँग्रेसचे नसाल एखाद्या वेळेस, असं बोलले मी. मराठी बोला. तुमची भूमिका समजून घेतली, जरी मला पटली नाही तरी. पण संजय मला स्पष्ट असं वाटतंय, नाही मला असं वाटतंय, मी संक्षेपाने सांगते, मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज एनडीएचं जे चांगल्या पद्धतीचं मोठं बहुमत आहे केंद्रामध्ये, त्याला धक्का बसवण्यासाठी आणि त्याचा परिणाम राज्यामध्ये होऊ नये, काँग्रेस विरोधामधलं संपूर्ण जनमत जे आहे ते जाणार आहे. अशा पार्श्वभूमीवरती मला तर एक अशी चौकडी दिसते आहे की ज्याच्यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री एका बाजूला आहेत, काँग्रेसचे जे आहेत ते, दुसरीकडे कन्नड वेदिकेसारखे सामाजिक कार्यकर्ते, तिसरे पाटील पुट्टप्पांसारखे ज्येष्ठ पत्रकार आणि चौथे आरपीआय कार्यकर्ते की ज्यांना कर्नाटकमध्ये भाजप नको असेल काही कारणामुळे, किंवा त्यांना ते कर्नाटकचा झेंडा वगैरे कर्नाटक अस्मितेचे विषय वाढवायचे आहेत. आणि महत्वाचं ऐका, आणि त्याचं 5वं, त्या 5 बोटांच्या पैकी 5वे भूषण राऊत टाईप, मी त्यांच्यावर व्यक्तिगत बोलत नाहीये, त्यांच्यासारखे अत्यंत अभ्यासू पण अत्यंत खोडकर असे अभ्यासक आहेत की जे त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या मार्गाने काँग्रेस आणि एनसीपीचा अजेंडा पुढे सरकवायला आणि एनडीएची बदनामी व्हायला जे काही हातामध्ये मिळेल ते घेऊन नाचत असतात, नृत्य करत असतात ते. त्याच्यामुळे मला हसायला येतं अक्षरशः. अरे भगव्या झेंड्याचा विषय वेगळा आहे, आपण त्याच्यामध्ये एक वाक्य पूर्ण होऊ द्या. सेकंद. माझं एक वाक्य पूर्ण होऊ द्या संजय, माझं एक वाक्य पूर्ण होऊ द्या संजय प्लीज, माझं एक वाक्य पूर्ण होऊ दे. नाही पण मी सांगते. बोला नीलम गोरे बोला. नाही मला एवढंच म्हणायचं याच्यामध्ये की आजची चर्चा जी आपली होती की कर्नाटक राज्यांनी स्वतःचा झेंडा करायचा, त्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय गृहमंत्रालय किंवा अशी कुठली तरतूद नाहीये असं दिसतं आहे. परंतु ती चर्चा बाजूला जाऊन
काश्मीरमधल्या मुलांनी कसे दगड हातात घेतले, मग ते असं कसं घटनेत कसं बसत नाहीये, हा जो त्यांनी थोर अभ्यास मांडला ना, हीच महाराष्ट्राची फार मोठी शोकांतिका आहे. आणि मला असं वाटतं की असे लोक बोलवून आपण चर्चा डायव्हर्ट सगळी करून काय साध्य करतो आणि लोक बघणारे जे बेळगाव मधले आणि बाकी आमची मराठी जनता आहे त्यांचं काय या विषयावरती मत होतं याचा तुम्ही तरी थोडा विचार करा संजय. नीरव मोरे अगदी बरोबर आहे, पण एखाद्या मुद्द्याचे सगळे पैलू जे आहेत ते पैलू समोर आले पाहिजेत. एकाच पद्धतीने चर्चा करायचं काही कारण नाही. दुसरा मुद्दा असा की भाजप सरकारची बदनामी करण्यासाठी भूषण राऊत टाईप लोकांची गरज नाही. शिवसेना पुरेशी आहे ना. शिवसेना उलट पक्षी जे काही म्हणते आहे सातत्यानं, उलट पक्षी शिवसेना सातत्यानं विरोधामध्ये लिहिते आहे, तर तो काही मुद्दा नाहीये. माझं म्हणणं असं की सगळेच मुद्दे पुढे येऊ द्यात ना. पण आम्ही राष्ट्रहिताच्या बद्दल आमची तडजोड नाहीये. आम्ही राष्ट्रहिताच्या संदर्भात तडजोड नाहीये ना आमची. भूषण राऊत राष्ट्रहिताच्या प्रश्नावरती आम्ही सगळेच कायम भूमिका ठेवलेली आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे संबंध नाहीये. दोन वेगळे वैचारिक मत. भूषण राऊत तुम्ही चर्चा डायव्हर्ट करता आहात. राष्ट्रहिताच्या अनुषंगानं तुम्ही संवेदनशून्य पद्धतीने बोलता आहात. अशी जी टीका आहे त्याचं नेमकेपणानं उत्तर द्या. नाही, नीलमताईंचं माझ्यावर खूप प्रेम आहे. काँग्रेसमध्ये नाही आले म्हणून त्यांच्याऐवजी भूषण राऊतनं आणलं काय? दुसरा असे शेकडो लोक पाहिले ताई. अहो मी खरं बोलतो आहे, तर तुम्हाला एवढा राग काय येतोय? काश्मीर मधल्या लहान मुलांनी दगड उचलले याच्यावर बोलायचं नाही का? काश्मीर उल्लंघन होतं याच्याबद्दल काय बोलायचं नाही का? तुम्ही राज्यघटनेचे भूषण राऊत तुम्ही राज्यघटनेचे अभ्यासक म्हणून इथे आलेला आहात, त्यामुळे पॉलिटिकल बोलू नका. पॉलिटिकल बोलू नका. तुम्ही फक्त राज्यघटनेबद्दल तुम्हाला लिमिट राहा. संजयजी अवधूत वाघ एक सेकंद राज्यघटनेच्या अभ्यासकाच्या बुरख्याखाली भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि RSS ला टार्गेट करायचं. तुम्ही राज्यघटनेचे अभ्यासक म्हणून बोला. अवधूत वाघ, तुम्ही राज्यघटनेचे अभ्यासक प्रश्न विचारता. आम्ही मला काय म्हणायचं, तुम्ही अभ्यासक आहात. मुद्दे तुम्हाला अमान्य असतात. तुम्ही अभ्यासक आहात. प्रश्न विचारला पाहिजे. मुळामध्ये चर्चा काय व्हावी, चर्चेमध्ये कोणी बोलावं हे तुम्ही डिक्टेट करू नका. अवधूत वाघ ऐका जरा. प्रश्न. हा भूषण राऊत लवकर बोला, माझा वेळ संपत आला. शेवटचा प्रश्न अवधूत वाघ आणि नीलमताईंना माझा शेवटचा प्रश्न आहे. उद्या महाराष्ट्रात अशी मागणी झाली की आमच्या छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज हा राज्यध्वज असावा, अशी जर मागणी या राज्यातल्या जनतेने, या राज्यातल्या आमदारांनी केली, तर यावर आदरणीय नीलमताई आणि अवधूत वाघांची काय भूमिका असणार आहेत? ते याला समर्थन देणार आहेत का? आणि ते जर ह्याला समर्थन देणार असतील तर त्यांनी कर्नाटकच्या झेंड्यालाही समर्थन दिलं पाहिजे. बरं, आता हा मुद्दा महाराष्ट्राचा आहे. कर्नाटकच्या अनुषंगाने आपण पहिल्यांदा बोलूया. नागेश सातेरी एक सेकंद. मगापासून महादेव तलवार म्हणतायत, भूषण राऊतांची पण भूमिका अशी आहे की झेंड्याला काही विरोध करता कामा नये. नागेश सातेरी, तुम्ही पण कायद्याचे अभ्यासक आहात, वकील आहात, कसं बघताय? सर्वप्रथम महादेव तळवार यांनी जे सांगितलं की 1960 पासून आम्ही या झेंड्याची मागणी करतो आहोत, हे दादांत खोटं आहे. मी मगाशी सांगितलं की कन्नड अभिनेते राजकुमार यांनी एका चित्रपटामध्ये हा झेंडा घेऊन एक नृत्य केलं होतं. त्यानंतर राजकुमार कन्नड अभिमानी संघाने हा झेंडा कर्नाटकचा राहावा अशी एक मागणी केली गेल्या 20 वर्षापासून. पण 2005 मध्ये बेळगावचे महापौर विजय मोरे यांना कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बँगलोरमध्ये तोंडाला काळं फासलं. कारण काय होतं, बेळगाव महानगरपालिकेमध्ये सीमा प्रश्नाचा ठराव मांडला गेला, सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावा म्हणून. त्यानंतर बेळगावमध्ये एक दंगल उसळली आणि बेळगावच्या संभाजी चौकात, जिथून तुम्ही महाराष्ट्राचा शो परवा केलात, त्या संभाजी चौकामध्ये हा झेंडा होता आणि त्या दंगलीमध्ये तो झेंडा काही कार्यकर्त्यांनी काढून जाळला, हे लक्षात घ्या. जाळल्यानंतर बेळगावच्या SP नी काही कार्यकर्त्यांच्या वरती कर्नाटक सरकारचा झेंडा जाळल्याचा आरोप ठेवून केसेस दाखल केल्या. मला सांगायला अभिमान वाटतो की ती केस मी स्वतः चालवलेली आणि कोर्टानं असा अभिप्राय दिला की कोणत्याही राज्याचा असा झेंडा असू शकत नाही. तेव्हा कार्यकर्त्यांना त्यांनी निर्दोष सोडलं
आणि त्याच्या विरुद्ध कर्नाटक सरकार अपीलमध्ये गेलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज या झेंड्याच्या संदर्भात भूषण राऊत जे सांगतात की घटनेमध्ये अशा प्रकारची राष्ट्रध्वजाची तरतूद नाही, घटनेमध्ये नसली, प्रत्येक गोष्ट घटनेमध्ये स्पष्ट नसते, पण आपण काही इंटरप्रिटेशन करायचं असतं, काही प्रेसिडेंट असतात ते आपण समजून घ्यायचं असतं. सगळ्याच राज्यांनी अशा प्रकारचं जर मागणी केली तर संघराज्याची एकता टिकेल का? अगदी अगदी. नागेश सातेरी, तुमचा मुद्दा पोहोचला. महादेव तलवार आता ज्या प्रकारची विधाने केलीत नागेश सातेरींनी, काय म्हणणं आहे? हॅलो. हा महादेव, काय म्हणणं आहे तुमचं? आता नागेश सातेरी जे बोलले, काय म्हणणं आहे? कोण शास्त्री नाही त्यांचं नाव? हॅलो. हा बोला. शास्त्री नाही. हा ते बोलले ना आता. आता बोलले, त्याचं काय नाव मला माहिती नाही. तर मी त्यांना सांगू इच्छितो, ज्यांनी काय राजकुमारचं नाव घेतलंय, त्यांनी पिक्चर मध्ये काम केलेलं, पिक्चर मध्ये दाखवलं, ते सगळं कुठे तेव्हा आधीपासूनच ते चालू आहे. ते गोकाक चळवळ म्हणून राजकुमार पण चालू केलेले होते. त्याचा अगोदर पण सुद्धा एक कन्नड झेंडा होता आमचा. ते कन्नड झेंडा आता त्यांनी सांगितले SP आले होते, कन्नड झेंडा जाळले म्हणून केस झाले होत्या. ते होऊ नये म्हणूनच ते झेंडाचा गौरव ठेवायचा, म्हणजे गौरव करायचा सगळ्यांनी म्हणून. अरे महादेव तलवार ऐका, त्यांचे 2 मुद्दे होते. नागेश सातेरी मगाशी बोलत होते. नागेश सातेरी हे बेळगावचे माजी महापौर आहेत, वकील आहेत. त्यांचे 2 मुद्दे आहेत. त्यांचा पहिला मुद्दा असा होता की तुम्ही बेळगावच्या एका महापौरांना बेंगलोरमध्ये तोंडाला काळं फासलं. तुम्ही स्वतः सांगताय की आम्ही राज्यघटना पाळतो वगैरे, आणि या पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर तुम्ही किती अवैध वागता. हा पहिला भाग. दुसरा भाग असा, ते असं म्हणाले, ऐका मुंबई महानगरपालिकेमध्ये येऊन आम्ही जय कर्नाटक, मुंबई आम्ही कर्नाटकला घेणार नाही तर गुजरातला घेणार म्हणतो, तर तुम्ही गप बसेल काय? मग अडचण काय? तिथे गेल्यानंतर लोकांनी तुम्ही गप बसेल काय? नाही मला हे सांगा, ऐका मला सांगा, तुम्ही मगापासून मला राज्यघटना सांगताय. ऐका, तुम्ही मगापासून मला राज्यघटना सांगताय. ऐका नाही तुम्ही महादेव तलवार, ऐका, तुम्ही मगापासून मला राज्यघटना सांगताय. कर्नाटकमध्ये लोकांनी जय महाराष्ट्र म्हणू नये असं कुठे लिहिलंय का राज्यघटनेमध्ये? का कर्नाटक मधल्या लोकांनी जय महाराष्ट्र म्हणू नये असं लिहिलंय का राज्यघटनेमध्ये? काय ऐकून घ्या. काय तर काम असेल तर, काय तर तुमचं मराठी साहित्य संमेलन असेल, काय तर असेल, काहीतरी मराठी संस्कृतीचे डेव्हलपमेंट करायचं असेल तर तिथे म्हणा तुम्ही. जय महाराष्ट्र म्हणून जय कर्नाटक पण म्हणा की जय कर्नाटक म्हणत जय महाराष्ट्र म्हणलं कसं हे करून घेणार आम्ही? पण कर्नाटकचे काय पाहिलं पाहिजे ते नागेश सातेरी साहेबांना सांगितलंय. मग काय महाराष्ट्र काय दिलेलं आहे मराठी लोकांना? इथलं मराठी लोकांना काय दिलेलं आहे? काय एक शाळा बांधून दिलेला आहे? काय एक हॉस्पिटल बांधून दिलेला आहे? काय एक मराठी मुलांना काय नोकरी दिलेला आहे? काय दिलेलं आहे? सगळे केलेले कर्नाटक गव्हर्नमेंटने केलेलं आहे. नागेश सातेरी साहेबांचा आदर करतो मी. ऐका सातेरी साहेब बोलतायत. आता बाकी कोणी बोलू नका. सातेरी साहेब बोला. आनंद, शांत राहा. सातेरी साहेब बोला. संजयजी, मी महादेव तळवार यांचं ऐकलं. त्यांना मुळात हा प्रश्न समजलेला नाही आहे. हा भाषिक सीमा प्रश्न आहे. गेली 63 वर्ष भाषावार प्रांत रचनेनं जो अन्याय मराठी माणसांना तिथल्या 35 ते 30 लाख लोकांच्यावरती केलेला आहे, त्या संदर्भामध्ये हा लढा चालू आहे. आणि कर्नाटक सरकार सातत्यानं तिथली भाषा, मराठी भाषा संपवायचा प्रयत्न चालवले होते. माझं असं स्पष्ट मत आहे, एक भाषा मिली तर एक संस्कृती मरते. हा महादेव तलवार, थोडक्यात बोला. प्रत्येक जण आपापला मुद्दा मांडा. महादेव तलवार, लगेच सांगा मला की हा मुद्दा मान्य की नाही? तुम्ही ती भाषा मारताय, संस्कृती मारताय, लोकांना त्रास देताय, चाललंय काय? कोण लोकांना कोण त्रास द्यायला? कोण त्रास द्यायलाय? तुम्हाला किती सांगू घटना? नागेश सातेरी घटना सांगायचा ना, काय काय त्रास दिला ते काय तुमचं त्यांचं काय मागणं आहे ना, तसं पण सगळ्या राज्यांचं मागणं. महादेव तळवार आज पुऱ्या संपूर्ण सीमा भागामध्ये कन्नडीकरण चालू आहे. कोणत्याही कार्यालयात मराठी बोलायला तुम्ही देत नाही आहेत. तुमचे जिल्हाधिकारी मराठीत प्रश्न विचारले तर उत्तर देत नाहीत. एवढंच नाहीत, राष्ट्रभाषा हिंदीमध्ये विचारलं तरी कन्नडमध्ये बोला म्हणून सांगतात. बेळगाव शहर आणि बेळगाव शहराच्या आसपास तुम्ही एक ॲडव्होकेट आहे, तुम्ही एक वकील आहे. हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे, हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे. दाखवून द्या तुम्ही काय करता. त्यांना माझ्या सरकारजवळ मला फाशी लावा. राष्ट्रभाषा हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे.
आज तुम्ही इतके अतिरेकी झालेले आहात की बेंगलोरच्या स्टेशनवर केंद्रानं लिहिलेली हिंदी भाषा काढून टाकायचा तुम्ही प्रयत्न करतात. कुणाला सांगताय हे? राष्ट्रभाषा हिंदी नाही, कुणाला सांगताय तुम्ही काय? आणि हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही उत्तर देत नाही. आणि ज्यांना कन्नड येत नाही त्यांनी करायचं काय? ज्यांना कन्नड येत नाही त्यांनी करायचं काय? महादेव तलवार ऐका महादेव ऐका ज्यांना कन्नड येत नाही त्यांनी कर्नाटकमध्ये करायचं काय? मराठी माणसांनी करायचं काय? बेळगावमध्ये एवढे मराठी आहेत त्यांनी करायचं काय? महादेव तलवार जे मराठी आहेत ज्यांना कन्नड येत नाही त्यांनी काय करायचं? काय येत नाही? मी मराठी तुमच्याबरोबर बोलायला लागलो नाही, त्यांना काय येत नाही. एक मारवाडी येऊन 3 महिन्यामध्ये इथे कन्नड शिकवून काम करतात. तुमचं कशाला खोटं बोलताय? बिहारी येऊन राजस्थानी येऊन मराठी शिकून काम करतात. इथे 60 वर्ष झाले मरायला यायला लागले, कन्नड काय येत नाही त्यांना. अहो महादेव तलवार हे काय सक्ती का तुमची कोणाची? आणि दुसरं म्हणजे या सातेरी साहेब एका वाचनालयाचे अध्यक्ष आहेत, त्याला परंपरा 175 वर्षांची आहे. अशी मराठी वाचनालय तुम्ही मारताय अक्षरशः, त्याच्याकडे काही लक्ष नाही तुमचं. आणि तुम्ही सांगताय की आम्ही कर्नाटक सरकार आहे. तुम्हाला मराठी वाचनालय मराठी साहित्य याचं काही देणं घेणं नाही का महादेव तलवार? तुम्हाला लक्षात घ्या तुम्हाला ऐका, तुम्हाला झेंडा तुम्हाला घ्यायचा तो घ्या, मुद्दा तो नाही. पण तुमचा झेंडा जाणीवपूर्वक काही लोकांना पायदळी तुडवून त्यांच्या छाताडावर उभा करायचा आहे, याला आमचा विरोध आहे. ऐका तुम्ही साहेब, आम्ही कुठली भाषा विरोध करत नाही. आम्ही सगळं किती कन्नड आहे नाही, इथं कानडी लोक आहे नाही, कन्नड लोक आहे नाही, त्यांनी सगळं मराठी बोलतात. तुम्ही काय बोलत नाही? अहो महादेव तलवार मी पण कन्नड बोलतो. महादेव तलवार ऐका, महादेव तलवार ऐका शांत रहा. महादेव तलवार ऐका. यानरी उठा आहे तू महादेव तलवार. मला ऐका, कन्नड मी पण बोलेन. प्रश्न असा आहे की सक्ती का शिकण्याची? आणि जे मराठी आहे साहित्य संस्कृती त्याचं काय करायचं? नाही, मराठी संस्कृतीला कोणी काय पण नाही. आता कन्नड मराठी इथं मराठीच आहे. आता आमच्या इकडे येवा तुम्ही, आता गणपतीचं सण आलं सगळं आमचं बेळगाव जिल्हा आणि हुबळी आणि धारवाड तिथपर्यंत आरती मराठी गाणं लावून आरती लावतात. कन्नड गाणं लावून नाही, मराठी गाणं लावून आरती करून त्यांचा आदर करतात मराठी भाषेचा. तुम्ही पण आदर करा. नागेश सातेरी मान्य आहे का? थांबा महादेव, थांबा ऐका. आता नागेश सातेरी बोला, पटकन बोला, 30 सेकंद. गणपतीची जी आरती आहे ती संस्कृत भाषेमध्ये आहे आणि संपूर्ण कन्नडमध्ये गणपतीची आरतीच नाही आहे. त्यामुळे ते लावल्याशिवाय त्यांना गत्यंतरच नाही आहे. महादेव हे बरं आहे तुमचं नाव पण महादेव आहे. अरे तुमचं नाव महादेव आहे, किमान गणपतीची आरती तरी कन्नड मध्ये आणायची महादेवा. तुमचं नाव महादेव आहे, किमान गणपतीची आरती तरी कन्नड मध्ये आणायची, तेवढं तरी काम करायचं तुम्ही. बर मुद्दा नाही महादेव तलवार, मुद्दा असा आहे की तुम्हाला हे मान्य आहे का की बेळगाव आणि कारवार या भागामध्ये मराठी बहुल आहेत, मराठी जास्त आहेत, हे मान्य आहे का? हे मान्य आहे का साहेब? यांनी सातेरी साहेबांना माहिती आहे मराठी भाषिक अल्पसंख्याचं इथं ऑफिस आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि केरळ हे सगळे म्हणून आहे. माझ्याकडे गेल्या वर्षीचा रिपोर्ट आहे. तुम्ही काय महाराष्ट्र सरकारने रिपोर्टच दिले नाही राष्ट्रपतीला, कर्नाटक सरकारने दिलेला आहे. पाहिजे तर बरं आता एक सेकंद, आता नीलम गोरे तुम्ही या चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे. नीलम गोरे, महादेव तलवार जे म्हणतायत बरोबर आहे का? हॅलो, मला आता एक चांगलं महादेव ऐका, नीलम गोरे बोलतायत. बोलल्यामुळे असेल असं नाहीये, परंतु तुम्ही स्पष्ट प्रश्न विचारल्यामुळे महादेव तलवारांनी एक स्पष्ट केलं. त्यांनी अत्यंत संतप्त होऊन काय म्हणाले ते की हे लोक कानडी का शिकत नाहीत. हे पहा, कर्नाटकमध्ये, बंगलोरमध्ये, इतर जिल्ह्यांमध्ये जे मराठी लोक आहेत ते कानडी बोलतात. प्रश्न कुठे आहेत? जी सीमावासीय गावं आहेत आणि ज्यांना अनेक वर्षापासून ज्यांचा लढा चाललाय की आमची महाराष्ट्राची नाळ जोडलेली आहे, कारण आम्ही बहुसंख्येने मराठी भाषिक आहोत, त्यांच्या संदर्भातला मुद्दा आहे. बरोबर, हा एक.
आणि अत्यंत संतप्त होऊन तलवारांनी शेवटी त्यांच्या चर्चेतून काय बाहेर आलं की हिंदी राजभाषा नाही. दुसरं त्यांचं काय म्हणणं आलं या संदर्भामध्ये की आम्ही मराठी भाषेचा सन्मान करतो कारण आम्ही गणपतीची आरती मराठीमध्ये म्हणतो. आणि तिसरं महत्वाचं असं की तुम्ही कानडी का बोलत नाही हा त्यांचा यांच्यावरचा राग आहे. आणि चौथं ते काय बोलले की कर्नाटक जे आहे त्यांनी केलं गव्हर्नमेंटनी सगळं. अहो कर्नाटक गव्हर्नमेंटनी केलं तर शेवटी गव्हर्नमेंटचं कोण काय बटीक किंवा दास नाही आहेत, ते तिथले नागरिक आहेत. त्यांच्या विकास हा करणं हे कर्नाटक सरकारचं कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारचं कर्तव्य केलं म्हणजे हे तर मी म्हणेन की भाषेच्यासाठी वेगळ्या पद्धतीने माझा वेळ संपलाय माझा वेळ संपलाय पण महादेव तलवार नीलम गोरे माझा वेळ संपलाय. महादेव तलवार सोलापूर सारख्या ठिकाणी जिथे कन्नड बहुसंख्य आहेत, सोलापूरमध्ये कन्नड शाळा आहेत, कन्नड सिनेमा आहे, कन्नड थिएटर्स आहेत आणि कुठेही महाराष्ट्र सरकार असं म्हणत नाही की तुम्ही मराठीच बोललं पाहिजे. लोक कन्नड बोलतात, सगळे हे करतात, अगदी महापौर कन्नड असतात, काही अडचण नसते, तरीही ते महाराष्ट्र. तुम्हाला हे बेळगाव बद्दल का करता येत नाही? साहेब ऐका जरा, त्यांच्या हातात मराठी बोलण्यासाठी कोणी पण त्यांना विरोध करत नाही. त्यांनी काय म्हणतात सगळं सरकारचं डॉक्युमेंट मराठीमध्ये कसं होईल हो? महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये नाही. अल्पसंख्याक लक्षात घ्या, भाषिक अल्पसंख्यांसाठी ती तरतूद आहे. अहो राज्यघटनेमध्ये ही तरतूद आहे, जिथे भाषिक अल्पसंख्या असतात त्यांच्या भाषेत नियमाची तरतूद आहे, ऑफिशियली तरतूद आहे ही. बरोबर, परफेक्ट, राजघटनेचे बरोबर पालन करायचं फक्त कर्नाटक नाही, महाराष्ट्र सरकारचं पण आहे, करायला पाहिजे की नाही. महाराष्ट्र मुद्दा काय महादेव तलवार, तुम्हाला यांच्या मागणीबद्दल अडचण काय? बरं ठीक आहे, सगळी चर्चा महत्वाची, माझा वेळ संपलाय. सगळी चर्चा महत्वाची, माझा वेळ संपलाय. पण महादेव तलवार, तुमच्या झेंड्याबद्दल जो प्रश्न आहे तो तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो मराठी माणसाच्या शोषणावर आणि त्याचं शोषण करून तुम्हाला तो त्या अन्यायावर तो झेंडा उभा करायचा आहे आणि तुम्हाला जणू काय आपण एखादं साम्राज्य जिंकलं अशा प्रकारे सिद्ध करायचंय. हे जास्त वाईट आहे, हा अन्याय आहे आणि म्हणून याला विरोध झाला पाहिजे. राज्यांच्या ध्वजाबद्दल जी भूमिका असेल ती भूमिका सातत्याने आपण बोलत राहूच, पण हा मुद्दा मात्र फार महत्वाचा आहे. एखादी अस्मिता जेव्हा कोणाच्या तरी विरोधामध्ये उभी राहते तेव्हा ती जास्त घातक असते आणि मग तो ध्रुवीकरणाचा प्रयत्न जो आहे त्याची वोट बँक करण्याचा प्रयत्न होतो. हे घडते कर्नाटकमध्ये. सरकार काँग्रेसचं आहे, पण सरकार काँग्रेसचं नव्हतं तेव्हाही हेच होत होतं. मुद्दा जो आहे तो केवळ एका पक्षाचा नाहीये, मुद्दा या वृत्तीचा आहे, त्याला विरोध केला पाहिजे. सगळ्याच नामवंतांच्या अतिशय मनापासून आभार. आज थांबतो इथंच, पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.